महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मृतीला अभिवादन करतो। गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आज प्रजासत्ताक दिन आहे। भारत मातेला वंदन करतो। या तिरंग्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना, त्या सर्व क्रांतिवीरांना, त्या सर्व युगपुरुषांना मी नमन करतो। छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीतला हे आदर्श ग्राम पिंपरी पेंढारने आज अखंड हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा धर्मध्वज या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय केला आणि या भूमिपूजन सोहळ्याला व्यासपीठावर गडकरी साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी, इंजिनियर, अतिशय हुशार व्यक्तिमत्व ते म्हटले की मी शिवजन्मभूमीमध्ये आलो आहे, पण मी आहे खेडचा, पण मी जावाई आहे मात्र या छत्रपती शिवरायांच्या भूमीचा। पण मी आपल्याला सांगतो, पुणे म्हणजे पुण्यनगरी आणि या पुण्यनगरीचे हे सगळे तालुके, हे सगळे शिवभूमीचे तालुके आहेत। तुम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या भूमीचे वारसदार आहात। मेदगे साहेब, मी मनापासून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आपल्या सर्वांचं नेतृत्व खरं तर नेताजी दादा म्हणजे अतिशय निगर्मी, अतिशय भोळा आणि अतिशय सरळ व्यक्तिमत्व। जे पोटात ते ओटात, जे करायचं ते मनापासून करायचं आणि आयुष्यामध्ये खरं बोलायचं। चांगलं जरी वाटलं एखाद्याला तरी ठीक आहे, नाही वाटलं तरी ठीक आहे, पण जे आपलं मत आहे ते ठाम द्यायचं आणि ठाम देणारं व्यक्तिमत्व। आज मी 51,000 रुपये देते, 25 माझ्या खिशीत ते घ्या असं म्हणणारा दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय नेताजी दादा सुरेश शेळके यांची उपस्थिती व्यासपीठावर आहे। त्याप्रमाणे माझे मित्र आणि जिल्हा परिषदमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं या गटाचं, ते सन्माननीय मोहितजी डमाले या ठिकाणी या कार्यक्रमाला येऊन गेले। त्याप्रमाणे आदर्श सरपंच, एक जबाबदार सरपंच म्हणून ज्यांनी अतिशय सुरेख काम चालू केलंय ते सन्माननीय जयेंद्रजी गागरे, आदरणीय सुरेखाताई, आदरणीय रोहितजी सर, सन्माननीय या ठिकाणी किसनराव असतील, विशेषत्वाने उद्योजक म्हणून ज्यांचा बोलबाला आहे कल्याणमध्ये ते आदरणीय तानाजीराव गाजरे, उपस्थित अमोलजी, सन्माननीय दुर्गुडे साहेब, सन्माननीय रामदास शेठ, सन्माननीय पेटेमुळे माझं नाव लक्षात वसंतराव, त्याप्रमाणे उपस्थित नितीनजी पानसरे, अमोलचं नाव घेतलं, उपस्थित भाऊजी पिंगळे, सर्व सन्मान्य सचिनजी वाळून, उपस्थित निवेदन म्हणून आमचे मित्र गणेशजी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व सन्मान्य नागरिक, शेतकरी बंधू वगैरे। खरं तर प्रत्येकाचं भविष्य मी नाव घेतो। पोपटराव मला पिंपरी पेंढार काही घरची आहे, माझ्यासाठी काही नवीन नाहीये। माझा घराघरामध्ये आणि प्रत्येक दरवाज्यावर संबंध आहे माऊली, हे तुमच्या वडिलांपासून आपल्या सर्वांचे माझे संबंध एकदम जवळचे आहेत। उपस्थित सर्व सन्मान्य जयसिंगराव असतील आणि त्याचे सर्व सहकारी विशाल असणारे सगळेच मित्रमंडळी ज्याने तर इथं बसलेले, आपण सर्व आमचे सन्माननीय आदरणीय सर्व थेटे परिवार इथं बसलेले आहे, नाना इथं बसलेले आहेत, अरुणराव इथं बसलेले आहेत, काय नावं घ्यायची, साहेब आश्रमजी असतील, आमचे गणेश इथं बसलेले आहे वगैरे, उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, उपस्थित आपण सर्व सहकारी। आजचा दिवस माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। प्रजासत्ताक, खरं तर मला एक साधा प्रश्न पडला, मी वारंवार सकाळपासून एक विचार करतो। 6 वाजता मी उठलो, घराच्या बाहेर पडलो आणि मला अजूनही जवळजवळ 17 ते 18 कार्यक्रम माझे बाकी आहेत। म्हणजे आता 60% कार्यक्रम झालेत माझे दिवसभरामध्ये, 40% कार्यक्रम बाकी आणि ते होणार। सगळ्यांना माहिती, सदस्य येणार आपल्या प्रदेश, सर्वांची खात्री आहे। आदरणीय आमच्या डेरेताई तिथं बसलेले आहेत। मला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगायची, प्रजासत्ताक म्हणजे काय, प्रजासत्ताकचा अर्थ म्हणजे काय।
संविधान म्हणजे घटना, आणि या घटनेने आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेले, आपला जो मूलभूत हक्क दिलेला आहे, हा संपूर्ण जगामध्ये एवढा मोठा स्वतंत्र आणि आम जनतेतला सर्वसामान्य म्हणून राष्ट्रपती पदावर बसू शकतो, त्याला कुठल्याही बाबतीतला मापदंड लागू होत नाही. म्हणजे सरळ आणि सोपी संविधान मांडली तर कुणी असेल तर डॉक्टर बाबासाहेबांनी मांडली, आणि म्हणून आज सर्वसामान्य लोकशाहीचा विजय आज प्रजासत्ताकाच्या निमित्ताने स्वतंत्र विचाराने त्या ठिकाणी साजरा होतो. 76वा प्रजासत्ताक आज साजरा होता. मी डॉक्टर बाबासाहेबांना धन्यवाद व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब एक असं व्यक्तिमत्व होतं. आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेबांना 50-60 वर्षापूर्वी बॅरिस्टरी पदवी मिळाली. आपण म्हटले आपण 1990चे साहेब. जर डॉक्टर बाबासाहेबांना जर लंडनच्या आणि विशेषतः अमेरिकेच्या युएसएने आज एवढी मोठी बॅरिस्टर पदवी देऊन माझ्यासारखा माणूस तर त्या काळात बॅरिस्टर झाला असेल तर भारतात आलाच नसता. आला असता का? मी माझं बोलतोय, दुसऱ्या सांगतो. मला सांगा त्या काळचे बॅरिस्टर केवढा पैसा, चिंता रुंदा, केवढं कुठं काम. त्यावेळी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या मागे लागलं होतं, तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, तुमची पीएचडी होल्डर आहात, तुम्ही पीएचडी अजून चांगल्या होत आहेत त्या आता सुद्धा. 20-20 तास अभ्यास करणारे होते बाबासाहेब. बाबासाहेब रक्त होतं, केवळ भारताचं नाही, जगातलं सगळ्यात वरच्या लेवलचं रक्त जर कुठलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे सुद्धा आपण सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या माणसाला आपण जातीमध्ये पाहतो, जातीमध्ये पाहणं हाच लोकशाहीचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं की नाही, माझा भारत माझी वाट पाहतो, मला गेलं पाहिजे, माझा भारत आज दारिद्र्यरेषेच्या खाली आहे, मला भारताला बाहेर काढलं पाहिजे. एवढी मोठी उमेद. राष्ट्रप्रेम कशाला म्हणतात ते बाबासाहेबांकडून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. हे सुद्धा गोष्ट आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. नसते झाले 100% लोक नसते आले, बॅरिस्टर पुन्हा नसते आले भारतामध्ये. आले बाबासाहेब आले, महात्मा गांधी आले. स्वातंत्र्याचा सर्वात सगळ्यात क्रांतिकारी विचार जर स्वातंत्र्याचा जर झटपट कुणी निर्णय लावला असेल ना तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस. यांचे नाव नेताजी. झटपट लगेच काढले पैसे, झटपट. नेताजी नाव झटपट आहे हो. ते नेताजी, आप मुझे खून दो मैं आपको. अहो घाबरले ब्रिटिश. रातोरात सोडला भारत, रातोरात. आझाद हिंद सेना जेव्हा फॉर्म झाली, त्यांच्या पायाखालची वाळू सुरक्षित ते म्हणले आता काय ऐकत नाही मंडळी, हे आपल्याला ठेचून मारतील आता. कुठं? या भारताच्या मातीत. हुशार होते नेताजी सुभाषचंद्र बोस, हुशार होते. 150 वर्ष त्यांच्या गुलामगिरीमध्ये काढली. एक गाळत मारले का दुसरा पुढे करा. अहिंसाची चळवळ चालू होती, पण अहिंसेला उत्तर अतिशय नैतिक पद्धतीत द्यायचं, मापदंडामध्ये द्यायचं, सशस्त्र सेना उभी करायची. हा एकमेव जबाबदारीचा निर्णय नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला. आणि म्हणून आज आपण स्वातंत्र्य पाहतोय. या क्रांतिवीरांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. त्यामुळे हा भारत इतका सोपा नाही आहे. मला असं वाटतं की भारताचं स्वातंत्र्य जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल, आज मोदी साहेब आपलं नेतृत्व करतायत. आज आपण आर्थिक व्यवस्थेमध्ये 5व्या नंबरला आपला देश आहे. आर्थिक चंद्राचं हे नेतृत्व उद्या भविष्यामध्ये आपण 3ऱ्या नंबरला जातोय. आणि केवळ आपण सर्वजण एकवटले म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत हे सुद्धा मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे. देशापेक्षा आपण मोठे नाही. देशापेक्षा ह्या भारतातला कुठलाही नागरिक मोठा नाही असू शकतो का? सर्वप्रथम राष्ट्र आहे, पण शिस्त ही स्वतःपासून लागली पाहिजे. ज्या वेळेला शिस्त स्वतःपासून लागाल त्यावेळेला भारताचं काम सोपं होऊन जाईल. मला असं वाटतं की आज प्रजासत्ताक आपण खऱ्या अर्थाने साजरा होतोय, पण त्याच्यासाठी खूप लोकांची आहुती आहे, खूप लोकांचा त्याग आहे. आयुष्याची होळी करणारी माणसं आहेत. त्यामुळे आपण हे सगळे सुखाचे दिवस पाहतोय. आजही भारताच्या सीमेरेषेवरचा तुमच्या आमच्यातला तरुण आज हातामध्ये सशस्त्रपणे उभा आहे. मग ते किती त्याची मायनस डिग्रीचा थंडी आहे किंवा कधी त्याचा प्रचंड वेगाचा त्याचं तापमान म्हणजे 42-45 डिग्रीचं त्याचं त्या ठिकाणी सूर्य तळपतोय.
पण हातातला काय हत्यार खाली ठेवायला मागत नाही. माझी 140 कोटीच्या जनतेचं संरक्षण करण्याची जबाबदारी तिरंग्याची माझ्या खांद्यावर असताना हा जय जवान आणि खाली जो आहे कष्ट करत तो जय किसान अशा पद्धतीने पुरादे विचार आपल्याला लाल बहादूर शास्त्रींनी दिलेले आहे. म्हणून या देशाची सर्वांची जबाबदारी पुढे घेऊन द्यायची आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हा धर्मध्वजाच्या कामाबरोबर तुम्ही माझं एक मोठं काम केलं. मला माहितच नव्हतं की तुम्ही सर्वांनी माझा सत्कार ठेवलाय. धर्मध्वजाला असे म्हटले सगळे पिंपरी पेंढरवाले, पण माझा सत्कार घेतला असं कुठे म्हटलं. मला आता हे वास्तव कळालं की माझा सत्कार पण तुम्ही ठेवला. मी सत्काराच्या कामाचा आहे की नाही मला माहित नाही, पण मी एक गोष्ट सांगेन, जोपर्यंत रक्ताचा थेंब या शरीरामध्ये आहे आणि जोपर्यंत श्वास चालू आहे, जुन्नर तालुक्याला या महाराष्ट्राचा मुकुटमध्ये केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. या तालुक्याला सगळ्याला उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही. लवकरच माझ्या मायबाप महिला या ज्या सगळ्या आहेत आणि माझे तरुणी आहे 18 ते 65 वयोगटातले सगळ्या महिला आणि 18 ते 40 सगळे तरुणी. बेदके साहेब कदाचित भारतातल्या कुठल्याही आमदारांनी असं केलं नसेल. मी एकमेव तो आमदार असेल असं माझं मत आहे की या सर्वांचा आता 2 दिवसामध्ये मी पत्रकार परिषद घेतोय आणि यांच्या आता 5 दिवसामध्ये फॉर्म भरून देणार आहे सर्वांचे. आणि या सर्व लोकांचे 10 लाख रुपयाचा विमा मी खिशातून मोफत देणार. 10 लाख रुपये कोणी करतं का वेळ, कोणी करेल काय? ठीक आहे, मी नाही दारू पाजू शकलो तुम्हाला. मी शो बघते ना, हे बघा काय हे काय नाही. आम्ही याची लाल बाळगलो, आम्ही नाही दारू पाजू शकलो तुम्हाला, आम्ही नाही तुम्हाला जेवण देऊ शकलो. पण तुम्हाला मी सांगतो, तुमचं सुरक्षा कवच मात्र माझी खांद्यावरची जबाबदारी आहे. तुम्हाला जपणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मला ओळखणं एवढं सोपं नाहीये तुम्हाला. आज मात्र तुम्ही पराक्रम केला, मला 800 मतांची आघाडी दिली. नाहीतर मागच्या एवढी कामं करून मी मागवू होतो पिछाडीवर. पण तुमच्या नेत्यांचं काय मला कळत नाही. सगळे नेते बिघडलेले तालुक्यातले, सर्वसामान्य जागेवर नेते बिघडले. नेत्यांना कळणंच आपण काय करावं, कुठं जावं. आता ते दिवस राहिले नाही. नेत्यांवर आता 7:30 बसलेली सगळ्या अवघड त्याला रामराम करायला माणूस नाही तालुक्यात, गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जाणार. काय करावं, भूमिकाच सरळ नाही. बघा रागरागाने मत्सर करणे दिवस राहिले नाही. मी ज्या गावात जातो, मला तुम्हाला पिंपरी पेंढरला सरळ विचारायचं आहे. पिंपरी पेंढर हे गाव मला शिव धडीला आहे. माझ्यामुळे तुमच्या गावामध्ये गडतड झाले का? किल्लारी साहेब तुम्ही सांगा. शरद सोरेंमुळे तुमच्या गावामध्ये गडतड झाले. बरं आळ्यामध्ये सांगा, वडगावामध्ये सांगा. एक गाव माझ्याबद्दल चांगलं वाईट बोलले असतील. आमोल चांगले वाईट बोलणारे खूप लोक मी पाहतो, रोज माझ्याबद्दल वाईट बोलणारे. कसं राहत थोडं मला चहा पाचतात, मागून मला शिव्या देतो. असे लय माणसं पाहतो मी रोज. पण मी कधी कोणी निंदा असं केलं, कोणाचा वाईट विचार केला आयुष्यामध्ये कधीच नाही केला. मला तो जमला नाही. नेतृत्व करण्याची जबाबदारी मात्र आमच्या रक्तामध्ये आहे. किती दिवस वाईट बोलायचं कुणाबद्दल? हे थिटेमधलं भेटलं का मी त्यांना जवळ घेतो, मिठी मारतो. म्हणजे दादा कुठलाच आमदार आम्हाला जवळ घेत नाही, छातीत लावत नाही. तुम्हाला केवढी आमची काळजी. त्या आनंदराव पुंडेच्या मी वास्तुशास्त्र गेलो नाही, माझ्या मनात झरकून राहिलं. अजून माझ्या कुठल्या सुद्धा डोक्यात एक जेव्हा वेळ मिळेल ना तर मला अरुणरावांच्या घरी जायचं. अरुणरावांना माळ राहिलो ना जायचं. त्याच्या साध्या साध्या गोष्टी माझ्या अंतकरणामध्ये जोडलेल्या आहेत. ते आमच्या प्रशासनात बसले, त्यांचे वडील, सरकार, किती लोकांना त्यांनी पोटापर्यंत लावलं त्यांच्या वडिलांनी. हे अशी माणसं आहेत आमच्या. हे आमच्या सुरेखाताईंनी बसले. कसं दादा आमचा नादुरुस्त आहे, पण आमचा अक्षय कुणाचा आत्मा तो रात्री 2ला मी फोन केला, 2ला आहे तसे कपडे घालून लगत पळतो, पण मात्र 100% मदत मात्र वैद्यकीय सेवेची तो करतो. हा आपल्या गावचा सुपुत्र. आम्हाला हे हवं. आम्हाला काय वेगळं करायचं आयुष्यामध्ये. आणि नेत्यांना मोठे करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला काय करायचंय? जनके मोठे का, सोनवणे मोठे का, शेरकर मोठे का, काय घेणं पडलं तुम्हाला या सर्वांचं? तुम्हाला घेणं पडलं पाहिजे सर्वसामान्य जनतेचं, माझ्या मातीचं, माझ्या रयतेचं, माझ्या शेतकऱ्याचं, त्याचं भलं करण्यासाठी या खुर्च्या आबादित राहिल्या पाहिजे.
सर्वसामान्यांची नैतिकता आपण जपली पाहिजे. आपण त्या विळख्यातून बाहेरून पडत नाहीये. हा तालुका सर्वांचा आहे. हा कुठल्या नेत्याचा, हा आपल्याला आनंद दिलेला तालुका नाहीये. आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे. जगातला सगळ्यात उंच पुतळा होतोय तर अभिमान नाही वाटत. अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा जनतेकडून मागितला नाही. मागितला तो दादा. मला हे किती वेळा बोलले, दादा कधी पावती फाडायची यार म्हणजे थांबा. काय आता आधी फाडली असेल सर तर म्हटलं जर शरददादा निवडणुकीला पैसा गोळा करतो. काय सांगता येतं का विरोधकांचं? रामदास म्हणजे आमची इज्जत आहे आमची मुठीमध्ये बोलतो आमच्या गरीबाची. अहो आमची घालवायला किती तसे घालवलीच ना. पण त्याचं उत्तर कोणी दिलं? तमाम जनतेने. सर्वसामान्यांच्या इज्जतीला हात लावल्यावर काय होऊ शकतं? अहो तुम्ही इज्जत घालवायचं काम केलं. महाराष्ट्राचं हेलिकॉप्टर खाली उतरलं या शिवजन्मभूमीमध्ये आणि आमदारांना घेऊन थेट मंत्रालयामध्ये गेलं. मला सांगा 2-2 डबे का मी आवडत नाही तुम्हाला? अरे हा शरददादा सोडणे ओरिजिनल असताना तुला डुप्लिकेट शरद सोडण्याची गरज काय? अहो अशी निवडणूक इतक्या खालच्या लेवलला मी कधीच पाहिजे नाही. काय व्हिडिओ तयार केले, याला दाखव चोरून त्याला दाखव चोरून, त्या महिलांची डोकी खराब करत्या. महिलांना कळलं, त्या बिघडल्या रन लागले. शरददादाला नाव ठेवलं ज्या माणसाने आयुष्यभर आमचं भलं भलं केलं. कधी वाईट नजरेने आमच्याला कधी पाहिलं नाही. या माणसाने आजपर्यंत आमच्या सुखदुःखामध्ये आला. एखादी विधवा झाली तर तिच्या मुलाबाळांना उभा केलं की नाही दादा? किती महिलांना केलं तुम्ही सांगा? केलं हे साक्षील आहेत. काही पैसे त्यांनी दिले, काही पैसे मी दिले. त्यांनी 25 दिले का मी 50 द्यायचं, मी 50 दिले का त्यांनी 70 द्यायचं. आम्ही दोघांनी मिळून किती कुटुंब उभे केले. जेव्हा प्रसंग असतो तेव्हा एकही नेता येत नाही. आणि निवडणुका आल्या का तुम्हाला सांगतो एवढ्या बॅगा भरून पैसे येतात कुठून? पण ज्यावेळेला अडचण असते त्यावेळेला का नाही उभे राहतात? अडचणीला का उभे राहत नाही माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे? निवडणुकीच्या तोंडा 5 वर्षांनी एकदा तुम्हाला मोठा देवी कधी नाही कधी अहो ती मोठा देवी बली देवी एकविरा देवी काय सोपे आहे का हो? इथं तुमच्याकडे नाही का मळगंगा देवी? अहो या सगळ्या देव्या एकच आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर आमच्या महिलांना का भावनिक करायचंय? महिला आमच्या हुशार गेल्या तिकडं गाडीमध्ये बसून नवस करून आल्या. आलो यांच्या गाडीत आमदार करतो आम्ही सरळ सुरेला नवस पडायला परत येणार अशा आमच्या महिला. सुरेखताई हुशारच या खाली बसली त्या सोप्या नाही. खाली बसलेच हुशार असतात लक्षात ठेवा. दिलीपराव खाल्लं त्यांचं, पैसे त्यांचे, गाडी त्यांची, बटन माझं, रिक्षा. मला सांगा माझं हे सदैव जे मैस्तगी राहतात जरा थटा मारल्या तुम्ही इमानदारीचा. मी तो आमदार आहे तुमच्या स्वाभिमानाचा, या छत्रपती शिवरायांच्या व्यवस्थेचा. 1000 वेळा हे बसतं तुमच्या पायावर मी नतमस्तक करायला तयार आहे. कारण तुम्ही माझी मायबाप जनता आहे. तुमच्यासाठी आयुष्यभर उभा राहणार सगळ्यांसाठी. आम्हाला नाही लागत फार मोठी माणसं मला कधीच लागली नाही. मला सर्वसामान्य माणसांचा आसरा वाटला केव्हाही, आजही, उद्या आणि नेहमी. पुणे जिल्ह्यामध्ये अपक्ष निवडणं सोपं आहे का हो? अपक्ष अहो भल्या भल्या तिकीट गेलं तर लोक तिकीटच्या मागं तिकीट पुढे मागं पाडतात, घाबरतात. हे अपक्ष निवडणं. खूप लोक माझी चेष्टा पण करत होते पण काही हरकत नाही, चेष्टा होत राहते शेवटी. आता आमच्या सावित्रीबाईची चेष्टा नाही झाली. सावित्रीबाईची चेष्टा झाली. मग आज पूजा कुणाची करताय? छत्रपती शिवरायांनी तोरणा घेतला, औरंगजेब हसले. ये सह्याद्री का चुआ, शाहजी का लड़का, एक किल्ला क्या लिया, खुद को शहनशाह समझने लगा. कोण म्हटलं? दिल्लीत बसून छत्रपती होते ते हसले त्यांच्यावर. सर्वसामान्य हसणं सोपं नाहीये. स्वाभिमान उफळला, 8 के पार लढाई झाली. दिल्लीच्या तख्ता सकट दख्खनपर्यंत दिल्लीपर्यंत स्वराज्य उभं केलं माझ्या छत्रपती शिवराय. सर्वसामान्य चेष्टा मंजूर नाही सर्वसामान्य माणसांना.
संत ज्ञानेश्वरांना माधुर्य देत नव्हते, हे भिकाऱ्या पुढे जा म्हणायचे. काय म्हणायचे? संत तुकारामाची चेष्टा झाली, अरे मग माझी चेष्टा झाली तर काय बिघडलं पोपटराव? बरं झालं, बरं झालं, माझ्यासारखं हलक्यात घेतलं एकदम बरं झालं. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, 10 एकर जमीन घेणार आहे मी. किती? ती सरकारच्या नावावर करणार आहे. कोण आहे का माझ्यावर पार्टनरशिप करायला? आपला ओपन चॅलेंज. 10 एकर जमीन घ्यायची, ती सरकारच्या नावावर करायची, पैसे आपले. चला अजूनही तुम्हाला 1 मिनिट देतो, कोण आहे का पार्टनर? अवी तर 1 गुंठ्यासाठी हे धरून मारा ठोसाठोशी सक्का भाऊ भावाला 1 गुंठ्यासाठी. 10 एकर जमीन शासनाच्या नाव करणार, हा शब्द देतोय मी आपल्या सर्व जनतेच्या समोर. सरकारच्या नावावर जमीन करणार आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब. होय, बाळासाहेब काय होते? बाळासाहेब, अटल बिहारी, लालकृष्ण, मुरली मनोहर, आता मोदी साहेब. काय माणसं येते हो? गडकरी साहेब. हो, ह्या माणसाने जर दिशा दिली आपल्या सर्वांना. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने त्या 10 एकरवर ज्या लोकांना घर करता आलं नाही त्यांना मोफत आणि सुंदर घर बांधून मी देणार आहे. आपल्या माहितीसाठी सांग. आता तुमच्या टाळ्या मला झोप येऊन देणार नाही. 10 एकर घ्यावी लागणार, शासन नाव करावं लागणार आणि दर्जेदार घर, 24 तास लाईट, पाणी आणि विशेष म्हणजे टॉयलेट बाथरूम आतमध्ये. काय गरीबाला काय भावना नाही का? त्यांना काय घर नको चालत? हे आपल्याला करायचं आहे. बिबट सफारी चालू करायची आहे. मागच्या वर्षी 5 वर्षाची किंमत आपण सर्वांनी मोजली. बिबट सफारी कुरणला पळवली, घोडणला पळवली, अरे काय काय त्या उंच गडाला पळवली. नुसता तमाशा करून ठेवला. हो, नुकसान कुणाचं झालं? आपलं नुकसान झालं सर्वांचं. हे राजकारण जर एखाद्या व्यक्तीसाठी करत असेल तर ते सर्वसामान्यांचं फार मोठं नुकसान आहे. विचार जौजल्याचे पाहिजे आणि निर्मिती या तालुक्याच्या व्यवस्थेची पाहिजे. अष्टविनायक केलेच नसते, रेडा सभेचा रस्ता केलाच नसता, तालुक्यातले रस्तेच आपण केले नसते तर काय परिस्थिती होती या तालुक्याची? सांगा ना मला तुम्ही. महाराष्ट्र राज्याच्या नाही तर भारताचा एकमेव पर्यटन तालुका कुठला आहे? अजून टीपीआर झाला नाही मागच्या 5 वर्षापासून. का झाला नाही? केवळ आपण लोकांना विसंगतीने मतदान करतो म्हणून. आणि मला काम करायला संधी द्या. मी बायका, पोरं, माझं घरदार सोडून आले बाबा. बरं, माझा व्यवसाय मोठा होता का छोटा होता हो नाना? रामदास शेठ, रोहिदास शेठ, नाही सांगा ना बस तोंडाने. म्हणजे छोटा होता का मोठा होता? मोठ्या घरचा माणूस हो मी. पण 6 वाजता दशके घाटव मीच. तरुण गेला का त्याला 1 लाखाची मदत कुणाची? चांगलं केलं का वाईट केलं? गावाला मग मला माझी साथ का सोडता बघू शेट सारखी तुम्ही नाही म्हणत. तुम्हाला नाही म्हटलं मी. लेखी बोले ज्याला लागायचं ते लागल. जो तो आपलं बघत का साथ सोडता? मी काय मला घोडं मारलंय? मी काय बरं, मी काय तुमच्या पोराला दारू पाजली का? कधी दारू वाईट मार्गाला घेऊन गेलो का? मग आमदार कसा पाहिजे आपल्याला? नाही, आमदाराची असे ठळक वैशिष्ट्य काय पाहिजे? जो 24 तास काम करतो, जो आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवतो, जो त्याग करतो, जो दातृत्व करतो, जो आयडॉल तालुका मारतो, अष्टविनायकाचे रस्ते करतो. आता कोर्टाचा मला फोन होता, आता सुप्रीम कोर्टाचा, की तुम्ही जी चांगली बिल्डिंग बांधून दिली ना 14.5 कोटीची, तुमचा आता खेड आणि पुन्हा बंद झालंय. खेडचं सुद्धा सेशन कोर्ट बंद झालंय. उद्याच्या 16 तारखेला अतिशय क्रांतिकारी निर्णय होतोय. केवळ स्वतंत्र कोर्ट आता जुन्नर मध्ये उभं राहिलंय आणि ते आपण केल्यामुळे राहिलं.
मी विचार केला मला वाटलं मी सुप्रीम कोर्ट बोलतोय, मला वाटलं पण माझं मस्करीच होतं. सुप्रीम कोर्ट असं बोलतो माझ्याशी. सुप्रीम कोर्ट बोलतोय आमदार साहेब तुम्ही सुंदर निर्णय केल्यामुळे आता तुम्हाला आम्ही स्वतंत्र सेशन कोर्ट देतोय, त्याचा दर्जा देतोय, सगळी कामं आता तुमची इथंच होणार आहे. याचा अर्थ तुम्ही भांडण करा असं नाही, कोर्टाचं असं नाही, पण तुमची धावपळ वाचणार आहे. मागच्या काही केसेस आहे पिंपरी पेंढारच्या, मी पालकमंत्र्याशी बसणार आहे आणि गृहमंत्र्याशी पण बसणार आहे, मी दिलीपरावची पण मदत घेणार आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या केसेस मला मागं घ्यायच्यात आणि पिंपरी पेंढारच्या विशेषतः मागं घ्यायच्या. घेतल्या पाहिजे, तुम्ही नाही मागितलं पण माझ्या लक्षात मला झोप काय ना तुमच्यामुळं. बरं आम्ही काय करत नाही पण माझं नाव बळच येतं. निवडणुका आल्या शरददादाची माणसं होती, आता काय करायचं, शरद भांडच लावत नाही कुणाची. नका द्यायचं नका देऊ मतदान, पण आमचं कशाला तुम्ही आमचं नाव वाईट करता. आम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही. आज तुम्ही मागणी नाही केली पण आम्ही विचार ठेवला ना तुमच्या समोर. मी आपला सर्वांचा मान सन्मान सांभाळलाय. पिंपरी पेंढारने एक डेकोरम तयार करा. कुठले कुठले रस्ते लांब पल्ल्याचे करायचे, कुठले पाणन करायचे, कुठले डांबरी करायचे, कुठले सिमेंट कोबरीचे करायचे, कुठे साखव करायचं, कुठे संरक्षण व्यक्त करायचे. एका पत्रावर पिंपरी पेंढारचा सगळा डेकोरम आला पाहिजे. पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार शरद सोनवणे राहील हे आपल्याला पिंपरी पेंढारला सांगायला आहे. ते तिथे आमचे नितूताई बसलेली आहे, आल्यात ना. हा मी बसलो होतो तुमच्या इथे बिबटचेसाठी आंदोलनाला. तुमची माझी ओळख नाही, तुम्ही काय मागायला आल्या, रस्ता मागायला आल्या. किती दिवसात केला, एका रात्रीत दिवसा म्हणजे. बरं मी आमदार नाही सर, मी आमदार नाही. आणि ती ताई मला म्हटली साहेब माझा काय परिस्थिती आहे, आंदोलन मी बसलोय, न जेवता मी बसलोय, ताईचं घराणं ऐकलंय आणि रात रस्ता करून दिलाय माझ्या खिशातल्या पैशाने. ताईला विचारा. किसनराव सोपं नाहीये, अमोल सोपं नाहीये. माझ्या देवलचा माणूस या महाराष्ट्रात नाहीये. माझं नाव देवेंद्र मला भेटले ना, देवेंद्र मिठी मारले काय म्हटले माहितीये या तुमच्या तालुक्याच्या या स्वाभिमानी आमदारांना, टायगर इज बॅक. असं कोणाला टायगर म्हणतं का, तो जास्त दारू पिताना टायगर म्हणलं का कोणी. वाघ असतो. पराभव झाला मध्ये कधी खसलो. मी देवाला नेहमी सांगत असतो, हात जोडतो तेव्हा देवाला एकच म्हणतो, आयुष्यातलं सगळं गेलं तरी चालेल, परमेश्वरा आयुष्यातलं सगळं गेलं तरी चालेल, मी घाबरत नाही. फक्त माझी हिंमत कधी घाबरून देऊ नको, माझी हिंमत मात्र जागेवर ठेव. मी पाहतो पुढे काय करायचं ते. हिम्मत है मरदा तो मदत है खुदा. मी एकदम सोपा माणूस आहे, वाचायला सोपा, बोलायला सोपा, वागायला सोपा. मला प्रचारामध्ये सर भेटले, त्या गाडी स्वतः चालत होते, मी उतरलो घाई बाबांपासून. पवार साहेबांचं प्रेम जरूर आहे 100%, पण आडला नडला आडी अडचणीला फक्त एकच माणूस तुमच्या अलर्ट पोस्टवर आहे, त्याचं नाव फक्त शरददादा सोनवणे आहे. हे वस्तुस्थिती. या गावात कुठल्याच नेत्याने करू शकतं जेवढं नाव नसेल घेतलं ना आयुष्यात. तुमच्या मराला विचारून बघा ताई, विचारा एकदा झोपले तुम्ही आज घरी गेला झोपले का विचार करा नवरा बायको, बसा तुम्ही दोघं चर्चा. अहो उठा बसता आम्ही आलो तर आमच्या टेलिव्हिजनला आम्ही आयुष्यामध्ये विसरलो नाही आणि विसरणार सुद्धा नाही. ज्या माणसाने सगळ्या लोकांना उभं केलं, आम्ही जाणीव ठेवणारी मंडळी आहे. कुठला पक्ष काय देतो, कुठला नेता काय देतो आम्हाला काही माहिती नाही दादा. उद्या तुम्हाला काही त्रास झाला, शरद पवार येथील गाव मदत केली, हे असं नातं आहे तुमचं. ते रामदर्शनच्या हॉटेलला गेलं ना तर ते बाबा आता माझे एवढे संबंध आहेत आमचे पहिल्यापासून. मी त्या मधुरामध्ये गेलो, उद्घाटन पण मीच केलं त्या हॉटेलचं, मी आणि सरकडे बाबांनी. पण माझा स्वभाव कसा, नाश्ता झाला ना शेठ द्यावं तुमचं काय बिल कष्ट तुमचे जाऊ द्या 500,000. दादा काय बोलतो तुम्ही, अहो राहू द्या. ते मला काय म्हणतात, खूप आमदार खासदार मी पाहिले, पण शरद दादाला व्यवहार कसा परफेक्ट करतो की बाबा आपण खाले तर आपण पैसे दिले पाहिजे. अहो काय काय आमदार खाले बाहेर पडतात, तिला कोण देतं माहित नाही.
दादा हा फरक आहे तुमचा आणि माझा स्वभाव त्याच्यामुळे जुळलाय. आणि आम्ही तुम्हाला का सांगतो, आम्ही तुम्हाला कळेल अशा भाषेत भाषण करतो, तुम्हाला कळेल अशा जे खरंय ते बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जो माझा सन्मान ठेवला, माझा सत्कार केला, मला 800 मताची जी आघाडी दिली रोहन, ती वाया जाणार नाही. आणि गाव एकत्र बसा, तुमच्यात भांडण करू नका कोण कुठल्या पक्षाचा. अहो सगळ्या नेत्यांना आलं का चहा पाण्याचं नीट रस्त्यावर काढून द्यायचं, कशाला भांडता तुम्ही? कुठं काढून द्यायचं? रस्त्यावर काढून द्यायचं सगळ्यांना. नेत्यांसाठी कुठं भांडतात का? आणि ते तुम्हाला कधी विचारतात का 5 वर्षातून एकदा नेते सगळे? तेव्हा तुम्ही गाव सुंदर गाव आहे माझं पिंपरी, देखणं गाव आहे. आणि या देखण्या करण्यामध्ये 85 ते 90% वाटा 2014 ते 19 मध्ये फक्त शरद सोनवणेचा राहिलेला आहे. हे पण तुम्हाला खरं खोटं? जयसिंग सर मनापासून काम करणारा माणूस. आपण मला जे वास्तव्य दिलं, जे मला चेहरा दिला, एकनाथ शिंदे साहेबांनी मला असं मिटिंग घेतलं, उचललं, म्हणले तुला आम्ही ताकद देणार. पुणे जिल्ह्याचा उद्याचा सूर्य तळपता असताना त्या तळपत्या सूर्याला जर गमस्ती घालणारा कोण नाव जिल्ह्यात कोणाला दिसतंय ते फक्त शरद सोनवणेचं आम्हाला दिसतंय. 100% आम्ही ताकद देऊ. आम्हाला काय पाहिजे? ताकद दिली तर ती ताकद आम्हाला कुणासाठी वापरायची? कुणासाठी वापरायची? तानाजीराव गाजरे साहेब कुणासाठी वापरणार? आम्ही जनतेसाठी वापर. मी तुम्हाला सांगतो, मला 2च कन्या, एका मुलीचं लग्न झालं, दुसरी कन्या आहे, तिला फार मोठा प्रचंड पगार आहे TCS मध्ये. मला तिचा खर्च करायला नाही. ती मला ते पप्पा पैसे पाठवू का? उलट आता कॅनडावरून मी नाही घेत. मी पण स्वाभिमानी बाप आहे. मला निवडणुकीचे अजून 3.5 कोटी रुपये द्यायचे. माझ्या डोक्यात कर्ज आहे किती? मग यांच्यामुळे झालं मला एवढं कर्ज. मला 2000 रिक्षा आणायला लागल्या पुण्यावरून, त्या फिरवावं लागल्या. हे फिरवल्या का नाही असलं खरं सांग. आता एक रिक्षाला आम्हाला 4000 रुपये मोजावे लागले. 2000 रिक्षा किती पैसे झाले? माझं क्रेडिट बरं आहे म्हणून मला उधारी आहे. 3.5 कोटीची मला तिन्हीदारी आजही आहे. पण काळजी करू नका, तुमच्या खिशात घालून पैसे करणार नाही. मी माझ्या व्यवसायातून पैसे कमवणार. ते 3.5 कोटीची माझी उधारी मी माझ्या आयुष्यात पूर्ण करून टाकणार. हे खरं बोलायला काय, आमचं काय बाप जाताचं नाही बाबा. आमचे वडील खूप थापड स्वभावाचे आहेत. निवडणुका म्हटलं ते म्हणतात अरे काय तू हे भिकार धंदा लावलाय, काय म्हणतात मला? हो तुम्हाला काय म्हणायचे शेठ खरं सांगा. याचे शेठ आणि आमचे शेठ सारखे. काय भिकार धंदा लावला तुम्ही लोकांनी? काय चाललंय तुमचं? खायला घरात प्यायला घरात, त्याची कामं करा, त्याच्या मागा पळा. हे आदर्श नको, आदर्श नको. आम्ही त्यांचे पायिक आहोत. आपल्या सर्वांना उदंड आयु आणि त्यांच्या मनोकामना व्यक्त करतो. दिलेल्या शब्दाला वचनपूर्ती होईल. या तालुक्याच्या 4ही वेशीवर या भारतातले सगळ्यात चांगले महादौर आपल्या छत्रपती शिवरायांचे मी करणार आहे येत्या 5 वर्षामध्ये. काय करणार आहे? दुसरे दौर नाही, पूर्वे दौर नाही, दिलीपराव महादौर. लोक म्हणते यार हे पैसे आणते कुठून बाबा? पैसे तर नाही करता येते. पण सांगा माझी संपत्ती म्हणजे जनता, माझी संपत्ती माझी ओळख. माझ्याकडे ना पैसे नाही आहेत, पण पैशावाले खूप आहेत माझ्याकडे. शब्द टाकायची खोटी आहे. पण मी निवडणुकीला पैसाच नाही माहिती आवडत. दादा तुमच्याकडे माहित का? तुमच्याकडे माहिती भेटत हो कसं तुमच्याकडे माहित नाही? तुम्ही माझे मित्रच आहे ना सगळे. बरं रामदास शेठ तुमच्याकडे मागितलं, निवडणुकीला नाही माहिती, त्याच्या आधी मागितलं थोडं मला 1-2 व्यवहार परत दिला. पण मी ठरवलं यावेळेला निवडणूक पैशावर करायचीच नाही. यावेळेला निवडणूक आपण लोकांच्या हाताबाहेर पडायच्या, लोकांना इमानदारीत सांगायचं आणि हे निवडणूक लढवायची. आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, जनतेने ठरवलं यावेळेला निवडणूक झाली. आणि मला सुद्धा तुम्हाला मी सांगतो, आयुष्यभर मी तुमचा ऋणी आहे. आयुष्यात संपलं तरी मी तुमच्या ऋण कधीच मिळवू शकत नाही. एवढे मोठे उपकार ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्यावर सर्वसामान्य केले. अहो जिथं जाय तिथं चर्चा, ते शरद सोडून चालले. अरे स्वामी काय माणूस आहे, अपक्ष निवडून आला, दिग्गजांना निवडून आला. आता लोळवलं कोणी? तुम्ही. नाव कुणाचं? माझं. लोळवणार तुम्ही, हुशार. दिग्गजांना लोळून
लोळून आला. आता लोळवलं कोणी? तुम्ही. नाव कुणाचं? माझं. लोळवणार तुम्ही, हुशार तुम्ही, डाव तुम्ही टाकला, नाव माझं झालं. पण चिंता करू नका. महिलांना फक्त एकच विनंती करतो, ज्या कुणाच्या कुटुंबामध्ये कॅन्सर फर्स्ट स्टेजचा होईल त्यांनी शरद सोनवणेचा दरवाजा बाजूशिवाय राहायचा नाही. त्यांचा फर्स्ट स्टेजचा कॅन्सर मी मोफत आणि बरा करून देईल. मोफत आणि पण कुठल्या स्टेजचा? तुम्ही या सेकंड स्टेजच्या मध्ये तुमचे हातपाय आमच्याकडे आहेत. फर्स्ट स्टेज असताना का ते सावरता येत आणि कमी खर्चामध्ये आपल्याला त्याला बरं करता येईल. दुसरी गोष्ट, जो गोरगरीब असेल आणि अतिशय परिस्थिती गंभीर असेल त्या महिलेची पिशवी काढायची आहे, अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं आहे. डॉक्टरने सांगितलं की 60 लाख खर्च आहे, 80,000 खर्च आहे. माझ्याकडे आम्हाला सांगा दादा माझ्या 20,000 आहे. 20,000मध्ये तुमचं चांगलं ऑपरेशन करून त्याची जबाबदारी शरद सोनवणेची राहील. तुमचा डॉक्टरच मी आहे. माझा नंबर घ्या, घाई घाई घेऊन या. राहू द्या पोपटराव, उद्या ऍम्ब्युलन्स लागली, ऑक्सिजन लागलं, डॉक्टर लागला, बिल करायची वेळ आली, ही सगळं अडचण आमच्या डोक्यावर घेतली आम्ही. देऊ का नंबर? आहे. मला सगळ्यांनी अडचणीच्या वेळेला 6 ते 8 फोन करायचा पहाटे. कधी? 2च तास. म्हणजे दिवसभर मी फोनच घेत नाही, मला वेळच नाही पुरत. आणि नवरा बायकोची भांडणं असतील तर फोन करायचा नाही. आणि वाटप असेल, वाटप, तरी सुद्धा फोन करायचा. आपल्या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो. अधिकचं बोलत नाही, मला अजूनही 17 ठिकाण जायचंय. 9:15 वाजले, घड्याळ रात्री 2 वाजणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो, शिवरायांच्या वचनाचा जागर करतो, तुमच्या संरक्षणाची हमी घेतो आणि या तालुक्याला महाराष्ट्राचा सगळ्यात 1 नंबरचा तालुका करतो एवढं अभिवाचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.